राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर अशा 3 स्तरांवर प्रशिक्षणाचं आयोजन हे करण्यात येत आहे. तालुका स्तरावर होणाऱ्या प्रशिक्षणासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक हे अपेक्षित असणार आहे आणि या प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारा निधी हा सुद्धा वर्ग करण्यात आलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक 16/2/2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्र माननीय उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आणि माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता या विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत आणि या अनुषंगाने 3 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 नुसार समग्र शिक्षा अंतर्गत सन 2025-2026 या आर्थिक वर्षाकरिता व्यवसाय शिक्षण या उपक्रमांतर्गत शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार व्यावसायिक शिक्षण व उद्योजकता या विषयाचे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. संदर्भ क्रमांक 2 नुसार प्रस्तुत परिषदेकडून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे निधी मागणी करण्यात आली होती. संदर्भ क्रमांक 3 अन्वये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अंतर्गत चाइल्ड एजन्सी असल्याने सदर निधी या कार्यालयास जिल्ह्यांना वितरित करण्यासाठी दिलेला आहे. निधी तपशील पुढील प्रमाणे आहे. अनुक्रमांक जिल्हा स्तरावर एकूण सहभागी संख्या प्रति व्यक्ती 500 रुपये प्रमाणे 2 दिवसांकरिता निधी. त्यानंतर आहे तालुका स्तर, एकूण सहभागी संख्या प्रति व्यक्ती 200 रुपये प्रमाणे 2 दिवसांकरिता निधी आणि एकूण जिल्हा स्तरावर वितरित निधी. सुरुवातीला जिल्हा स्तर आणि त्यानंतर तालुका स्तर अशा प्रकारे संख्या आणि निधीची रक्कम आपल्याला दिसते आहे. या ठिकाणी आपण आपला जिल्हा आणि त्या अनुषंगाने जिल्हा आणि तालुका स्तराचा निधी जो आहे तो पाहू शकता. उपरोक्त प्रमाणे निधी आपल्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुका स्तर अशा 3 स्तरावर प्रस्तुत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्य स्तरावरील प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दिनांक 20-21 फेब्रुवारी व दिनांक 26-27 फेब्रुवारी 2026 या 2 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुकानिहाय सुलभक दिनांक 5 मार्च 2026 पर्यंत प्रशिक्षित करावयाचे आहे. त्यानंतर तालुका स्तरावर प्रत्येक माध्यमिक शाळेतील एक मुख्याध्यापक व माध्यमिक शिक्षक यांचे प्रशिक्षण 10 मार्च 2026 पूर्वी आयोजित करावयाचे आहे. सोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. सदर निधी विनियोगाबाबतच्या काही सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेऊया. वितरित केलेला निधी दिलेल्या उपक्रमावरच खर्च करावयाचा आहे. शासनाच्या विहित वित्तीय नियमावलीमधील तरतुदीनुसार करण्यात यावा.
खर्च अभिलेखे भविष्यकालीन लेखापरीक्षणासाठी आपल्या स्तरावर जतन करून ठेवण्यात यावेत. सदर खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र दिनांक 15/3/2026 पूर्वी या कार्यालयास सादर करावे, असे माननीय संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तर अशा 3 स्तरांवर प्रस्तुत प्रशिक्षणाचं आयोजन हे करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या निधीची आवश्यकता होती तो निधी त्या जिल्ह्यांना वर्ग करण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे, जे आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.